ग्रेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई। आमदार सदाभाऊ खोत यांनी केली माढा तालुक्यातील पूरग्रस्त गावांची पाहणी। माढा तालुक्यातील रिधोरे तांदुळवाडी येथील पूरग्रस्त नागरिकांना रयत क्रांती संघटनेच्या वतीने ब्लँकेट, चटई, घरगुती उपयोगी साहित्याचे केलं वाटप। रिधोरे तांदुळवाडी रोडवर पाणी आल्याने गुडघाभर पाण्यातून आमदार सदाभाऊ खोत चालत जाऊन ट्रॅक्टरने प्रवास करून तांदळवाडी ग्रामस्थांशी संवाद साधला। येथील नागरिकांना रयत क्रांती संघटनेच्या वतीने घरगुती उपयोगी साहित्य व ब्लँकेट, चटई याचे वाटप केले। संकट ज्यावेळी शेतकऱ्यावरती येतं ते आसमानी असेल नाही तर सुलतानी असेल, परंतु शेतकऱ्याला सावरायला 2 वर्ष लागतात। कारण या वर्षीचं पीक जर हातचं गेलं तर दुबारा पीक दुसऱ्या वर्षी हातामध्ये येत असतं आणि त्यामुळं मराठवाडा असेल किंवा आपला सोलापूर जिल्हा मोठ्या महापुराला आणि अतिवृष्टीला सामोरं जात आहे। शिना नदीच्या दोन्ही काठाची जमीन मोठ्या प्रमाणामध्ये खचून गेलेली आहे, पिकांचंही मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। या ठिकाणी मी माझ्या भागामध्ये आव्हान केल्यानंतर की आपल्याला पूरग्रस्तांना काही देता येईल का, तर तिथल्या सगळ्या कार्यकर्ते एकत्रित येऊन अनेक ठिकाणी मग जे काही अंतरून पांघरूणाचं देता येईल, अजून काही धान्य देता येईल का, उद्याही मोठ्या प्रमाणामध्ये वाटप करायला 4 गाड्या उद्या निघालेल्या आहेत। सोलापूरच्या इतर भागामध्ये सुद्धा उद्या वाटप करतील। काही ठिकाणी मला वाटतं बार्शी तालुक्याला लागून शेवटचं गाव गायी गेलेले होत्या। आज कार्यकर्त्यांनी आमच्या भागातल्या निधी गोळा केला आणि 2 गायी आपल्याच भागातनं घेऊन त्यांना द्यायला गेले। मी सगळ्या शेतकऱ्यांना अगदी नम्रपणानं सांगतो की कोल्हापूर आणि सांगलीला जो महापूर आला होता त्या धर्तीवरती नुकसान भरपाई या महापुरातल्या आणि अतिवृष्टीतल्या शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे, ही मागणी आम्ही लावून धरलेली आहे। आजच एक निर्णय चांगला झाला, ज्यांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे त्यांना तातडीचा मदत म्हणून 10,000 रुपये देण्याचे आदेश दिले गेलेले आहेत। मी सरपंचांना विनंती करतो की आपल्याकडं बरीचशीच घरांची नोंद नसते, एकच घर असतं, 2 भाऊ वेगळे राहिलेले असतात पण एकाच्या नावावर घर असतं। तर त्या नोंदीच्या बाबतीमध्ये ग्रामसेवकांनी तुम्ही बसा आणि सकारात्मकता दाखवून, काही घरं बांधलेली आहेत शेतामध्ये पण त्याच्या नोंदी नाही आहेत, काही ठिकाणी मग अतिक्रमण आहे म्हणून नोंदी नाही आहेत, तर असं न करता सगळ्यांच्या नोंदी घालून घ्या आणि प्रत्येकाला मदत मिळाली पाहिजे। घराची पडझड झाली असेल तिथं मदत मिळाली पाहिजे, या दृष्टीनं आपण सगळे काम करूया। निश्चितपणानं आम्ही बळीराजाबरोबर आहे, गावगाड्याबरोबर आहे आणि सरकारला आम्ही जास्तीत जास्त मदत दिली पाहिजे हा आग्रह निश्चितपणानं धरला जाईल की जेणेकरून सामान्य माणूस आणि शेतकरी सावरला पाहिजे। बबनदादांच्या साखर कारखान्याच्या माध्यमातून